नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. कोल्हापूर जिल्ह्यात 5 दशकाहून अधिक कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदाची स्पर्धा 16 ते 19 जून 2026 दरम्यान अंबाई डिफेन्स सोसायटी येथील बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे. या स्पर्धेची माहिती देताना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटके काय म्हणाले हे पाहूयात. नमस्कार. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन या असोसिएशनतर्फे जून 16 ते जून 19 या दरम्यान कोल्हापूर डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप्स 2026 आयोजन करण्यात येत आहे. ह्या स्पर्धेमध्ये सीनियरपासून अप टू 9 अँड बिलो ह्या वया गटापर्यंत आपण ह्या स्पर्धा घेणार आहोत आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता जवळजवळ म्हणण्यापेक्षा 266 लोकांनी त्यांची एंट्रीज देऊन सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे. ह्या टुर्नामेंट्सला आम्हाला स्पॉन्सरशिप MR महाडिक फाउंडेशन यांचं लाभलेलं आहे. MR महाडिक फाउंडेशननी गेल्या वर्षीसुद्धा स्पॉन्सरशिप करून आमच्या असोसिएशनच्या ह्या टुर्नामेंट्सला मदत केलेली आहे. ही टुर्नामेंट आपण जी घेतो आहोत त्यामध्ये वेगवेगळे चषक आहेत आणि त्या चषकांच्या वितरण 19 तारखेला फायनल झाल्यानंतर होणार आहे. आपल्याकडं ह्यापूर्वी दिलेले चषक जवळजवळ 9 चषक असे डिक्लेअर केलेले आहेत. वेगवेगळ्या फॅमिलीजनी दिलेले आहेत. ते यंदाच्या वर्षी आपण 5 नवीन चषक रोटेटिंग चषक इंट्रोड्यूस करत आहोत. त्यामधनं जवळजवळ सगळे वर्ग गट आपण विनर्ससाठी या रोटेटिंग कप्समार्फत कवर करत आहोत. यंदाच्या वर्षी आपण कॅश प्राईज पण द्यायचं ठरवलेलं आहे विनर आणि रनरअप्सला आणि मला खात्री आहे की या कॅश प्राईजच्या प्रोत्साहनामधनं आपल्या कोल्हापूरमध्ये बरेच नवीन खेळाडू तयार होतील आणि पुढची आमच्या टुर्नामेंटला ह्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल. ही टुर्नामेंट आपण योनेक्स शटल्स जे सगळीकडे इंटरनॅशनली आणि नॅशनली वापरले जातात त्या शटलच्या द्वारेच आपण ही टुर्नामेंट घेत आहोत कोल्हापूरमध्ये आणि ही टुर्नामेंट आपण अंबाई डिफेन्स सोसायटीच्या हॉलमध्ये घेत आहोत. मला खात्री आहे की ज्या लोकांनी भाग घेतलेला आहे त्यांना अनुभव तर चांगला मिळेलच. त्याचबरोबर जर का प्रेक्षक जर तिथं आले तर त्यांना चांगल्या स्पर्धा बघायला एकदम चांगली संधी आहे. ह्यावर्षी आम्ही ठरवलं होतं की वेटरन्स हा नवीन एक कॅटेगरी चालू करायची आहे, पण ती ह्या स्पर्धेमध्ये आम्ही इंट्रोड्यूस करू शकलेलो नाही आहे. आम्हाला त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेटरन्सकडनं प्रतिसाद आलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की येत्या काळामध्ये आम्ही ही सेपरेट स्पर्धा घेऊ आणि नंतर पुढच्या काळामध्ये ती बॅडमिंटन असोसिएशनच्या ह्या चॅम्पियनशिपच्या स्पर्धेमध्येच ह्या कन्क्लूड करू. तर अशा पद्धतीने आम्ही बॅडमिंटन असोसिएशनच्या तर्फे ह्या स्पर्धा घेत आहोत. कोल्हापूरमध्ये ही एक मोठी स्पर्धा होती आहे आणि मला खात्री आहे की कोल्हापूर आणि आजूबाजूच्या डिस्ट्रिक्ट्समधनं ह्याला प्रतिसाद ह्यावर्षी जसा मिळाला आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात पुढच्या वर्षी आणि त्याच्या येत्या पुढच्या वर्षी मिळेल अशी खात्री व्यक्त करतो.